इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी दर दिवशी इत्थंभूत घडणाऱ्या राजकीय घडामोडी, सामाजिक घडामोडी आणि तांत्रिक घडामोडी. तर राजकीय घडामोडीमध्ये प्रथमतः मी म्हणेन की गेल्या आठवडाभर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी पूरस्थिती आली, पाऊस पडला, ढगफुटी झाली. महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यामध्ये पूरस्थिती आली. किती जिल्ह्यामध्ये? 30 जिल्ह्यामध्ये. पूर्ण शेतकरी हा पाण्यामध्ये आहे, घरदारांची पडझड झालेली आहे आणि पूर्ण अनेक हेक्टर जमीन ओलिसाखाली आलेली आहे. आणि हे राजकीय वृत्त काय आहे की आम्ही सरकारमधील महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही महाराष्ट्रातल्या परिस्थितीचे दौरे करायला जातो आणि हे दौरे आम्ही हेलिकॉप्टरने करतो. खाली पूरस्थिती असते, वरती हेलिकॉप्टरमधून दौरे करतो आणि शेतकरी बळीराजा मात्र पुराच्या पाण्यामुळे नासाडी झालेल्या शेतीच्या पिकामध्ये आवासून उभा असतो, टावा फोडत असतो. महाराष्ट्रापेक्षा 8व्या नंबरवर असलेलं पंजाब सरकार, तिथे आहे आपचं सरकार, केजरीवालचं आपचं सरकार आहे. त्या सरकारने तिकडच्या शेतकऱ्यांना पूरस्थितीसाठी हेक्टरी 50,000 रुपये मदत जाहीर केली. आमचं महाराष्ट्र सरकार काय करते? एकरी 7,000, 8,500 हेक्टरी 7,000, 8,500. त्यामुळे जे काही नुकसान झालेलं आहे, बळीराजाचं, शेतकऱ्यांचं कौटुंबिक नुकसान झालेले आहे, आर्थिक नुकसान झालेले आहे, घरेलू नुकसान झालेले आहे. तर हे नुकसान या मदतीत पुरे पडणार आहे का? तुटपुंजी मदत आहे. त्यामुळे आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी, सत्तेसाठी लाडकी बहीण योजना काढतो आणि सफेद लाच निवडणूक पूर्व लाडक्या बहिणींच्या महिलांना वाटतो, आमिष दाखवतो आणि निवडणूक जिंकतो. ते पण मताच्या चोरीने, टक्केवारीच्या चोरीने, EVM हॅकिंगने. आज महाराष्ट्रामध्ये, एवढ्या अशांत महाराष्ट्रामध्ये हाहाकार असताना कुठल्याच सरकारला जनता मतदान करेल, मला शासंका आहे. कुठली जनता या सरकारला, आधीच्या सरकारला आणि आताच्या सरकारला मतदान करेल शासंका आहे. आणि ते पण शिवसेना पक्ष फोडलेले 40 आमदार, राष्ट्रवादी पक्ष फोडलेले 40 आमदार हे BJPच्या मांडीवर जाऊन BJP सरकारमध्ये 2.5 वर्ष 6 महिन्यापूर्वी बसले आणि महाराष्ट्रात चाललेला गोंधळ चावा, अन्याय, अत्याचार, बलात्कार, खारघर दंगल, खारघर चेंगराचेंगरी, आप्पासाहेब नानासाहेब धर्माधिकारी, बलात्कार, हत्याकांड, विरोधकांचा हाहाकार, सत्ताधाऱ्यांचा हाहाकार. आम्ही करतो एन्काउंटर गुन्हेगाराचं. कायदा सुव्यवस्था न्यायप्रणाली असून सुद्धा एन्काउंटर करण्याचा निर्णय सरकारच्या हाती. आम्ही देशाची लोकशाही ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली, संविधान घटना दिली, लोकशाही तंत्रप्रणाली दिली, या लोकशाही तंत्रप्रणालीमध्ये न्यायव्यवस्था
स्थानिक कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, स्थानिक जिल्हा कोर्ट, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय ही न्यायव्यवस्था दिलेली आहे. आणि न्यायव्यवस्था असताना आम्ही बदलापूर बलात्काराच्या गुन्हेगाराला एन्काउंटर करतो मुंब्रा बायपासवरती. म्हणजे न्यायदेवता आणि कायदा यांच्याकडे जनता कोणत्या नजरेने पाहिजे आणि यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा. परभणीमध्ये झालेले संविधानिक दंगल, संविधानाचा अपमान केल्यामुळे त्याच्यामध्ये पोलिसांनी एका तरुणाला मारलं. बीडमध्ये हा कार चाललेला आहे, खून, मर्डर, दरोडे. वाल्मिक कराड नावाचे ग्रस्त, त्याचे प्रस्थ मोठे. वाल्मिक कराडसारखे ग्रस्त मोठे, त्याचे प्रस्थ मोठे. त्याला आशीर्वाद आमच्या सरकारमधील मंत्र्यांचा, धनंजय मुंडेंचा. आणि त्यांना बोंबाबोंब झाल्यानंतर आम्ही मंत्रिपदांचा राजीनामा घेतो. मंत्रिपदाचा राजीनामा घेतो. त्यामुळे आणि पुनश्च राजीनामा दिलेले मंत्री सरकारकडे दयायाचना करतात की आम्हाला सरकारमध्ये घ्या, मोकळे देऊ नका. परंतु तुमचे जे कर्तृत्व असे आहेत की सरकार पुन्हा तुम्हाला घेणार नाही. हे झालं राजकीय वृत्त. त्यामुळे पूरस्थितीमध्ये बळीराजाने हाकार माजलेला आहे आणि हाकार माजलेला आहे. आणि या हाकारामध्ये योग्य ती मदत सरकारकडून झाली तर जनतेला रॅल्या काढायला लागतील मदतीसाठी. मग ते आर्थिक स्वरूपाचे असेल की घरगुती अन्नधान्याचे असेल की घरउपयोगी वस्तू असतील, अशा प्रकारच्या मदत निधी जनतेतून काढावा लागेल. जर सरकार तुटपुंजा पडत असेल तर सरकारने तसं आवाहन करावं. हे झालं राजकीय. तर सामाजिकदृष्ट्या असं आहे की ठाणे महानगरपालिका ही मुंबई महानगरपालिकेची 2 नंबरची महानगरपालिका. मुंबई महानगरपालिका श्रीमंत, ठाणे महानगरपालिका या 2 नंबरची. मुंबई महानगरपालिका वजा जाता तर सर्व महानगरपालिकांचा अप्ट्राय बंद केला मुंबई महानगरपालिकेला सोडून. वॅट लागू केला मुंबई महानगरपालिका सोडून. मग कालांतराने एक कलमी टॅक्स आला. जो जी एस टी 2018ला लागू केला आणि 18-19पर्यंत त्याची अंमलबजावणी आली. जी एस टी लागू झाला. तर जी एस टी त्या काळी किती होता? 12%, नंतर 18%. आत्ता जनतेचा रोष आणि विविध परराष्ट्रात चाललेला जनतेचा त्यांच्या सरकारविरुद्धचा रोष, म्हणजे पंतप्रधानांवर आक्रमण, कोणाकोणाचं पाकिस्तान, काश्मीर, म्यानमार, बांगलादेश आणि आता नेपाळ, हे बायस्ड परदेशाची स्थिती पाहता सरकारवर जनतेचा एवढा रोष होता की थेट जनतेच्या मंत्री महोदयांना खाली खेचून मारले, पळव मारले. मारावे ना, कारण लोक महागाईने, बेकारीने, लाचारीने त्रस्त आहे. आणि या त्रस्त जनतेचा जेव्हा आगडोंब होतो तेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी पाय उतारावं लागतं, मार खाऊन पळावं लागतं रस्त्यावरून. तर अशीच काही स्थिती कालांतराने भारत देशाची होईल का काय अशी शंका वाटते. कारण ज्या प्रकारे देशाचं वातावरण आहे, ज्याप्रमाणे देशाचं राजकारण आहे, ज्याप्रमाणे देशाचं समाजकारण आहे, पूर्ण देश या सरकारने 11 वर्षाच्या कालावधीमध्ये विकला. आता बाकी काय ठेवलेलं आहे? काही नाही आहे. मग आता कुठेतरी उपरती कळा लागली. उपरती कळा का लागली? कारण आम्ही मीडियाद्वारे, सोशल मीडियाद्वारे असेल, ट्विटर असेल, एक्स, इंस्टाग्राम असेल, एक्स, मेलद्वारे असेल, आम्ही थेट पंतप्रधानांपर्यंत कनेक्टिव्हिटी आहे. पंतप्रधानांनी मी विविध राजकीय सल्ले, सामाजिक सल्ले, तांत्रिक सल्ले देतो म्हणून मला त्याने ग्रुपमध्ये मेलद्वारे ॲड केलेले. हे मेलद्वारे सल्ले, सल्लामत
मी देशाच्या पंतप्रधानांना करत असतो, जर हे देशाचं आगडोंब थांबवायचं असेल तर तुम्हाला जनतेपर्यंत पोचायला पाहिजे. पंतप्रधानांना जनतेपर्यंत पोचायला पाहिजे. जेव्हा तुम्ही जनतेपर्यंत पोचाल तरच हा आगडोंब थांबेल. म्हणून मागच्या आठवड्यात जी काही उपलब्धी झाली, तात्काळ GST 5% आणला, तात्काळ GST 18% आणला. म्हणजे घाऊक लघु उद्योगांना मग त्यात किराणा माल असेल, इलेक्ट्रॉनिक यंत्र असेल, वाहनं असतील, किराणा माल असेल, मार्केट असेल, रिअल इस्टेट, ह्याच्यामध्ये पूर्णतः 5%. हॉटेलिंग व्यवसाय याच्यामुळे पूर्णतः 5%. आणि जे मोठमोठाले उद्योग आहेत, बहुउद्देशीय उद्योग आहेत, त्यांना 18%. मग त्यात कन्स्ट्रक्शन पार्ट पण आलं, त्यांना 18%च लागणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचं उपरती लागल्यामुळे पंतप्रधानांनी तात्काळ 5% GST घाऊकांसाठी आणि 18% मोठ्या व्यावसायिकांसाठी केली. त्यामुळे हा रोष आज GSTवर न थांबता देशातील पेट्रोल दर, डिझेल दर, जेव्हा आखाती देशामध्ये 35 रुपये आहे, भारतामध्ये 30 रुपये आहे, आखाती देशामध्ये 35 रुपये आहे, 30 रुपये आहे, तोच दर, समान दर भारत देशामध्ये लागू व्हावा. नाही 35 नाही 30, तर ॲटलिस्ट 50 रुपये, 45 रुपये, 50 रुपये पेट्रोल पर लिटर, डिझेल 45 पर लिटर करावा. त्यामुळे देशावरची महागाई रिटेल मार्केटमधली कमी होईल. जर पेट्रोल डिझेल दर कमी झाले तर ट्रान्सपोर्ट दर कमी होईल, सगळं मार्केटिंग दर कमी होईल, कांद्याचे दर कमी होतील. जर हे दर वाढीस लागले तर जनता मेटाकुटीला येते. त्यामुळे आज 11 वर्षे जनता मेटाकुटीला आली आहे. त्यामुळे मेटाकुटीला जनता नेपाळसारखं पेटेल आगडोंब भारत देशामध्ये ते होऊ नये म्हणून GST कमी केला 5% 8% आणि पुन्हा घाऊक मार्केट करणं गरजेचं आहे. मी सुचवलेलं आहे. मला 1 वर्ष देशाचे पंतप्रधान द्या, सगळे दर, पेट्रोल दर 50 रुपये, डिझेल दर 45 रुपये, सर्व रिटेल मार्केट दर कमी, शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी माफ, मग तो पीक विमा असो, इलेक्ट्रिसिटी बिल असो, की शेतकऱ्यांचा हमी भाव असो, हमी दर चांगला दिला जाईल. कारण हमी दर का चांगला मिळत नाही? कारण त्या रिटेल मार्केटमध्ये आलेल्या इंडस्ट्रीयलच्या, रिलायन्स, अदानी, अंबानीच्या कंपन्या, टाटा, बिर्ला, ह्या बिग बाजारसारख्या आलेल्या कंपन्या रिटेल मार्केटमध्ये ह्यांचे स्वतःचे प्लॅन्ट्स आहेत, स्वतःच्या शेती उद्योग आहे, स्वतः शेती उद्योग करतात, स्वतःचे प्लॅन्ट करतात आणि त्यातून होणारे कडधान्य असेल, शेती असेल, गहू, तांदूळ, मैदा, साखर, विक्री सगळे घाऊक बाजार या रिटेल मार्केट थ्रू या इंडस्ट्रीत लोकांचे येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा दर कमी होतो. हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे आज आपण संपूर्ण भारत देश विकलेला आहे आणि या विकलेल्या भारत देशाचा भविष्य अंधारात आहे. आता हे सरकार म्हणतं संविधान खतरे में आहे. आधीच्या 70 वर्षाच्या कालावधीमध्ये काँग्रेसच्या काळात कधी संविधान खतरेमध्ये नाही आला, कधी संविधान खतरेमध्ये म्हणजे धोक्यामध्ये आला नाही. संविधान खतरे में. त्यामुळे आधीच्या 70 वर्षाच्या कालखंडामध्ये 68-69 कालखंडामध्ये कधी संविधान धोक्यामध्ये आला नाही. आत्ताच कसा बरं आला? कारण जातीय तणाव, हिंदू मुस्लिम वाद, मराठी हिंदी वाद असं करून तुम्ही तणाव निर्मिती करताय आणि आता तुम्हाला तो संविधान खतरे में है असं वाटतंय. परंतु संविधान हे असं संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, त्याने पूर्ण देश एकसंघ बांधलेला आहे. ना कोई तोड़ेगा और ना कोई तोड़ पाएगा ऐसा संविधान हमारे महामानव विश्वभूषण परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने बनाया है. ना कोई बनाने वाला होगा, ना कोई पैदा होगा. आणि आरक्षण जे काही बाबासाहेबांनी देणे आहे, SC ST आणि OBC, जे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, उपजाती अंतर्भुक्त करावा, हा
सुप्रीम कोर्टचा सल्ला आहे सरकारला, पण तो सल्ला त्याची अंमलबजावणी करावी असं नाही आहे. कारण संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी तरतूद केलेली आहे, अशी चौकट केलेली आहे की SC ST OBCच्या आरक्षणामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. ते मराठा आरक्षण नाही आहे, मंडल आयोगाने दिलेल्या कमिशननुसार OBCचं आरक्षण आहे आणि कुणबी मराठा आरक्षण ह्यापूर्वीच दिलेलं आहे. त्यामुळे मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण नाही. कुणबी मराठा आरक्षण ऑलरेडी लागू आहे, त्यामुळे तेच GRमध्ये तेच दिले तुम्हाला जे लागू आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जो GR दिला 2 सप्टेंबरला, जो लागू आहे ऑलरेडी तेच दिलेला आहे, त्याची अंमलबजावणी होते. त्यामुळे असं वैयक्तिक काय निर्णय नाही आहे GRमध्ये आणि ते कोणी करू शकत नाही, आरक्षण कोणी देऊ शकत नाही, कारण तुम्हाला मागासलेलं म्हणून सिद्धता नाही. आणि त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ संसदेचा अधिकार आहे, राष्ट्रपतीचा अधिकार आहे. कायदा करावा लागेल तेव्हा एक वेगळं आरक्षण डेव्हलप होईल. परंतु जे आरक्षण मिळालेलं आहे OBC कुणबी मराठा तेच तुम्हाला लागू होते नव्याने. त्यामुळे तुम्ही दसरा मेळावा करा, अजून किती मेळावा करा, त्याचा काय फायदा नाही. परंतु हे मेळावा न करता, हे नवरात्र उत्सव मोठे मोठे उत्सव न करता त्यातून जे काही जमा रक्कम होऊ दे, दान धर्म होईल, जे पूरग्रस्तांना सहाय्याने निधी करा, असं माझं सर्वांना आव्हान आहे. सर्व राजकीय नेते, सर्व आमदार, सर्व खासदार, सगळे मंत्रिमंडळे यांनी आपल्याजवळ जी काही धनसंपत्ती आहे त्यातील 10% पूरग्रस्तासाठी सरकारच्या तिजोरीमध्ये द्या. बघा, एक वेगळा महाराष्ट्र घडेल. एवढंच सांगायचं. धन्यवाद. जय महाराष्ट्र.